जय श्री शेतकरी मित्रो, प्रश्न तुमचे उत्तर आमचे या सदरामध्ये आपलं स्वागत आहे। न्यू फार्मिंग लाईफ यांनी एक कमेंट्स केलेली आहे। माडग्याळ येथील सिद्धेश्वर माळी हे दरवर्षी आपल्या जमिनीमध्ये 1 बिघ्याला एकरचा बेसल डोस टाकतात। प्रचंड उत्पन्न काढतात। प्रचंड म्हणण्यापेक्षा 20 गुंठ्यामध्ये 30 टन टरबूज अशा प्रकारे प्रचंडपेक्षाही जास्त अतिप्रचंड उत्पन्न काढतात गेल्या 5-6 वर्षापासून। आणि त्यांनी आपली प्रगती केली। या व्हिडिओवर त्यांनी कमेंट्स केलेली आहे की डबल खर्च करायला तो फुकट येतो का साहेब, असं त्यांचं कमेंट्स आहे। पहिली गोष्ट, मला अशा सर्व शेतकऱ्यांना आवर्जून असं सांगायचं आहे की ज्यांचं खर्चावर लक्ष आहे त्यांनी खरं तर व्यावसायिक शेती करूच नाही। त्यांनी आपली बाजरी, गहू, मका, ज्वारी, हरभरा अशा प्रकारची पिकं घ्यावी, मस्तपैकी रानामध्ये राहावं, झोपडीमध्ये मस्तपैकी तिथलं खावं प्यावं, मौज मजा करावी, कुठल्याही प्रगतीचे आणि कुठलेही स्वप्न पाहू नये। तुम्हाला जर या आजच्या काळामध्ये जर तुम्हाला कॅश क्रॉप्स करायचे, ज्याला कॅश क्रॉप्स असं म्हणतात, म्हणजे नगदी पिकं म्हणजे जे तुम्हाला पैसा कमवून देतात, अशा पिकांसाठी तुम्हाला व्यवसाय करायचा आहे। तुम्ही मातीला दिलं तर माती तुम्हाला डबल करून देणार आहे, टिबल करून देणार। पण तुम्हाला फुकट जर हवा असेल मातीकडनं, स्वस्तात हवा असेल तर त्यांनी तुम्हाला रोगराई मिळणार आहे, तण मिळणार आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट विषारी मिळणार। आणि त्याच गोष्टीमुळे आज शेतकऱ्याची जी काही इज्जत आहे ती कमी होते। शेतमालाची इज्जत कमी होणे म्हणजे शेतकऱ्याची इज्जत कमी होणे। म्हणून मला या सर्व खर्चावर लक्ष ठेवून शेती करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आवर्जून सांगायचं आहे की एससीटी वैदिक ही श्रीमंत होण्याची शेती आहे। तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तरच एससीटी वैदिकच्या मागे या, नाही ते तुमचं चाललं जे आहे ते चालू द्या। तुम्ही विचार करू नका याचा। ज्या दिवशी तुम्ही तिकडे वैतागाल, अतिशय तुम्ही कर्जबाजारी व्हाल, तुमचे सगळे मार्ग बंद होतील, तेव्हाच तुम्ही एससीटी वैदिक मध्ये या। आणि येताना मी असं सांगेल 5 ते 10 गुंठेच करा। 5 ते 10 गुंठ्यामध्ये देखील आमचे शेतकरी लखोपती होत आहे। तुम्हाला जास्त शेती करण्याची गरज नाहीये, जास्त पिकं लावण्याची गरज नाहीये। तुम्हाला ते चांगल्या प्रकारे अभ्यासपूर्वक लावण्याची गरज आहे। आणि मातीला तुम्हाला श्रीमंत करूनच तुम्ही श्रीमंत होऊ शकता। श्रीमंत व्हायचं असेल तरच नगदी पिकं लावा आणि पहिलं मातीला श्रीमंत करा। आणि त्यासाठी एससीटी वैदिक बरोबर येताना डबल ताकदीने तुम्ही जर मातीला खत देण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला एससीटी वैदिक मध्ये यशाची 1000% गॅरंटी आहे। जे सिद्धेश्वर माळी यांनी जी सिद्धी प्राप्त केली आहे, 2 एकरची शेती त्यांनी 8 एकर बनवलेली आहे 5 वर्षामध्ये, तुम्ही सुद्धा तुमची प्रगती करू शकता आणि रोजच दिवाळी साजरी करू शकता। आणि असं करायचं असेल तर पहिले तुम्ही मातीतली दिवाळी साजरी केली पाहिजे। धन्यवाद।